बारामती परिसरातील नीरा नदी पुन्हा एकदा प्रदूषणामुळे चर्चेत आले। नीरा नदीच्या प्रदूषित पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। गेल्या काही दिवसात या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडतायत। सोमेश्वर परिसरात नदीच्या पाण्यात मृत माशांचा अक्षरशः खच साचलेला दिसतोय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाते। कोराळे खुर्दचा सुरेश नामदेव खोमणे ग्रामस्थ आज आमच्या बंधाऱ्यावर अशी अवस्था झाली की कारखाना धुवून पाणी सोडल्यामुळं पूर्ण बंधाऱ्यातलं पाणी काळझार झालेले, एकदम दुर्गंधीयुक्त असं पाणी। आणि त्या दुर्गंधीमुळं त्या बंधाऱ्यामध्ये असणारी जी जलसंपदा आहे, मासे आहेत, ती पूर्ण मासे मरून त्याचा खच झालेला आहे। ह्या माशाच्या उत्पन्नावर जगणारी भुईर लोक, त्यांचीही उदरनिर्वाह करण्याची अवस्था वर्षभरासाठी असती ती याच ठिकाणी संपलेली। बरं, ही प्रत्येकच वर्ष होते। पाण्याला एवढी दुर्गंधी की नदीकाठच्या लोकांना त्या दुर्गंधीमुळं झोपसुद्धा लागत नाही, अशी अवस्था या ठिकाणी झालेली। तर या अवस्थेचा कारखान्याने थोडासा विचार करावा। जरी आपलं पाणी सोडलं असलं, कारखाना सुद्धा आपलाच आहे, परंतु त्या पाण्यामध्ये दुसरं पाणी मिक्स करून जर सोडलं तर ते दुर्गंधयुक्त पाणी खाली वाहून गेलं असतं, मासंही जगलं असतं। अशी बिकट अवस्था या कोराळे खुर्दच्या बंधाऱ्यावर आज झालेली, तर याची दक्षता घेतली पाहिजे। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरून साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभापती निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकत निषेध आंदोलन केलंय। जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांवर बसून सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। सभापती निवडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी 2 सदस्य फोडल्याचा आरोपही करण्यात आलाय। सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांचे ओळखपत्र तपासत गेटवर चढवलं। त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पोलीस आणि सदस्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील इंडियन गॅस एजन्सीच्या कामकाजातील ढिसाळपणामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। कार्यालय वेळेवर उघडलं न जाणं, सिलेंडर वितरणात गोंधळ आणि ई-केवायसी साठी कर्मचारी अनुपस्थित असणं यामुळे ग्राहकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देऊन एजन्सीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नागरिकांचं समाधान सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे। तो उभे आम्ही यांचे फोन लावतोय, फोन पण लागत नाहीये। मी बस स्टँड वरनं पायी आली भर उन्हामध्ये। हे सांगता आम्हाला तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू नका, इथं येऊन पावत्या घ्या। खेड्यावरच्या लोकांनी 4-4 वेळेस भाडे खर्चून यायचे इथं। साधारण लोकांनी किती वेळेस भाडं खर्चून इथं यायचं सर? इथं आलो तर आम्ही काम सोडून आलो, 2-2, 3-3 तास इथं बसायचं। मग आम्हाला काम आहेत, फोटो भरायचे का इथंच बसायचं आम्ही? साधारण लोकांनी 2 नंबर मध्ये गॅस कुठून घ्यायचा? यांना 2 नंबर मध्ये द्यायला निघताय गॅस, आणि साधारण लोकांची बुकिंग राहिली त्यांना गॅस द्यायला नाहीये। मग हा कुठला व्यवहार आहे यांचा वाला? जे ते बोलतोय आम्ही। या दादांनी आता बघा 15 दिवसापासून बुकिंग केलेलं आहे, पैसे पण दिलेले आहेत, तरी सुद्धा यांना गॅस पण नाही आणि त्यांचे पैसे पण रिटर्न नाही। मग याच्यावर उत्तर काय असेल यांचं? तुम्ही सांगा आम्हाला। ऑफिस किती तास बंद होता? आता आम्ही 1 वाजेपासून बंद बसलेलो इथं, आज 3:15 झाले। हो, मग आता तुम्ही बघून घ्या किती वेळ झालेला आहे। हो, फोन लावलाय, बंद येत आहे फोन। जो कस्टमर येतोय तो फोन लावतोय, प्रत्येक जण सांगतोय बंद येतोय बंद येतोय। मग ते काय करतील बिचारे? आता ज्याला समजेल तो फोन लावेल, ज्याला नाही समजणार तो व्यक्ती कुठून फोन लावेल? BLO म्हणून निवडणूक अधिकारी गावातील व्यक्ती म्हणून काम करत आहे। तर या मी आमच्या घरातला गॅस बुकिंग पहिल्यांदा मी 9 मार्चला केला। 9 मार्चला बुकिंग केल्यानंतर मला वाटलं की परिस्थिती जागतिक परिस्थितीनुसार उशिरा येईल, त्यामुळे मी नंतर काही कॉन्टॅक्ट केला नाही। नंतर मला 17 मार्चचा मेसेज आला की DSCचा मेसेज आला, त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसांनी भेटेल। मी 22 तारखेला पुन्हा इथं आलो आणि आल्यानंतर विचारलं की माझा गॅस कधी पुरवता येईल? ते म्हणजे 2-3 दिवसात येईल। आज तो पुन्हा इथं आल्यानंतर आता 1 एप्रिलचा मेसेज आला आणि 1 एप्रिलच्या मेसेज मध्ये त्याने सांगितलं की तुम्हाला 2-3 दिवसात भेटेल। आणि आज 2 एप्रिल आहे, तर पुन्हा आलो मी इथं
तर इथं सांगतात की 20 लोकांना पावत्या भेटेल, पण 20 लोक कोणते आहेत? लोक इथं सकाळपासून एवढी मोठी गर्दी आहे, त्यांच्यापैकी कोणाला भेटणार आणि किती लोकांना त्यांनी इनवाइस दिला असेल हे महत्वाचं आहे. आणि मी आज बीएलओ म्हणून काम करत असताना सकाळपासून गावात फिरतोय SIRच्या कामासंदर्भात. तर अडचण मला अशी होती की उद्यापासून माझ्या घरात जर चूल पेटले नाही तर मला अन्न म्हणजे मिळणं कठीण आहे. तर मी आज सकाळपासून एवढी जी गर्दी आहे की आणि सकाळ कोणत्या लोकांना भेटणार आहे. आणि 12 वाजता 12 ते 2 बंद होती, तर आज 3:30 वाजता ती सध्या उघडली गेली आणि खूप लोकांना फोन केल्यानंतर इथं लोक आले. तर या संदर्भात अपेक्षित न्याय लोकांना मिळाला पाहिजे. आणि मी पण एक BLO म्हणून काम करत असताना तर मला पण तिथे गावात पण काम करणं गरजेचं आहे. अंजली दमानिया यांना अटक झाल्यानंतर कॉल्स डिटेल्स कशा प्रकारे बाहेर गेल्या यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. अंजली दमानिया यांच्याकडे कॉल डिटेल्स कसे पोहोचले याची चौकशी सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकरणात विशेष लक्ष देण्यात येते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षिततेसाठी कॉल डिटेल्सची माहिती कशी मिळते आणि त्याचा गैरवापर कसा होऊ शकतोय यावर तपास सुरू आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अंजली दमानिया यांना अटक करण्याची मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. अंजली दमानियांचा उद्देश हा नेहमी गोंधळ निर्माण करण्याचा, एक सनसनाटी निर्माण करण्याचा असतो. ते स्वतःला फुकटचं फौजदार सारखं ते सगळं करतात. मला सांगा की शिंदे साहेबांनी आणि अशोक खरात यांच्यामध्ये जे काही 17-18 कॉल झाले ते म्हणतात की लँडलाईनहून झाले. असं असेल तर शिंदे साहेबांच्या जे कॉल डिटेल्स यांना कुणी दिले, यांच्याकडे ते कसे आले? त्याचबरोबर त्यांनी अजूनही रुपालीताई चाकणकर यांचे सगळे कॉल डिटेल्स, किती मिनिट बोलले, काय नाही, सगळं सांगितलं. मला एवढंच म्हणणं आहे की माननीय एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत, अशोक खरात आहे त्यांच्यामध्ये झालेले, आणि 7 आउटगोईंग आहेत. हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानियाला मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणाला मिळू शकतात. उद्या एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, त्यांच्या दौऱ्याची गुप्तता राहणार नाही. आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केला आहे? शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहीत नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले.